नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। आता UK गव्हर्नमेंटने स्पेंडिंग कट करण्याचे डिसिजन घेतलं आहे। तर रिसेंटली ज्या गोष्टी UKमध्ये होत आहेत त्यानुसार इन्फ्लेशन अजूनही तेथे मोठी प्रॉब्लेम आहे अँड काही बॉरोइंग कास्ट वाढताना दिसून येत आहेत आणि उर्वरित सर्व गोष्टीला पाहत असताना तेथील फायनान्स मिनिस्टरने डिसिजन घेतलं आहे की भरपूर काही स्पेंडिंग कट करणार आहेत। अर्थात गव्हर्नमेंटच्या गोष्टीवर स्पेंड करत असते तर ते आता तेथील सरकार कमी करणार आहे, म्हणजे ते स्पेंडिंग कट करणार आहेत। तर यामुळे पुन्हा ब्रिटिश पाऊंड थोडंसं वीक झाला आहे अँड US डॉलरच्या तुलनेमध्ये लास्ट 2 वीकमधील सर्वात लोवेस्ट लेवलवर गेलेला आहे। त्यांचे जे फायनान्स मिनिस्टर आहेत तर त्यांनी अनाऊन्स केलं आहे की मेनली जे बजेट शॉर्टफॉल झालेला आहे त्याला संबोधित करताना हा निर्णय घेण्यात आलेला आहे। स्लोईंग ग्रोथ दिसून येत आहे, हायर बॉरोइंग कास्ट आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की कर्ज कमी करण्यावर भर दिला जात आहे आणि लोकांना आर्थिक पैसा खर्च करता यावे म्हणून कर्ज घेण्यासाठी परवानगी दिल्या पाहिजे। आणि यामुळे गेल्या आठवड्यात वेलफेअर कटची अनाउन्समेंटसुद्धा केलेली आहे। तिथून गव्हर्नमेंट अराउंड 5 बिलियन पाऊंड्स वगैरे वाचू शकेल अँड तसंच इकॉनॉमिस्ट फोरकास्टर सांगतात की त्यांनी असं म्हटलं की UKचे जे ग्रोथ प्रोजेक्शन आहेत ते आता हाफ झालेले आहेत, फ्रॉम 2% टू 1%। तर हे खूप मोठी डिग्रोथ आहे आणि त्यांच्याकडे असे फिगर आले आहेत ज्या प्रकारे आकडे ग्रोथला चालना देण्यासाठी आवश्यक आहेत ते आकडे UK गव्हर्नमेंटला मिळाले नाहीत। त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। म्हणून मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा पाऊंड कमकुवत झालेला आहे या कारणामुळे आणि या सर्व इकॉनॉमिस्ट जे आहेत त्यांनी असाच भर दिला आहे की UKमधील तिजोरीत वाढ होत असतानाही महागाई दिसून येत आहे आणि या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरीस हेडलाईन इन्फ्लेशन 4% खाली पोहोचेल। तसंच पुढील न्यूज म्हणलं तर ऑइल मार्केट रिगार्डिंग आहे। ऑइलच्या प्राइसेस 3 वीक वरती पोहोचले आहेत बिकॉज ऑफ सप्लाय रिस्क। म्हणून मी नेहमी सांगत असतो की ऑइलच्या किमती डिमांड अँड सप्लायवर डिपेंड असतात आणि सप्लाय एरियात काही प्रॉब्लेम येण्यास सुरुवात झाली आहेत याच कारणाने। आणि हे कारण आहे की USने जे टॅरिफच्या धमकी दिले आहेत तो ऑल द कंट्रीज have are importing crude import Venezuela is one of the major oil producing nation। तर प्रामुख्याने त्यांचे एम हे आहे की चाणावरती कसा तरी टॅरिफ लादले जाऊ शकते। चाणावर टॅरिफ लावण्यासाठी ते काहीतरी निमित्त कारण सापडू शकतात किंवा मिळवत आहेत। त्यामुळे ब्रेंट क्रूड फ्युचरच्या किमती वगैरे वाढू लागले आहेत। आता $73 प्लस पर बॅरल क्रूडच्या प्राइसेस वगैरे पोहोचले आहेत अँड जे ऑइलचे बोट बेंचमार्क आहेत ते परवाच्या सेक्शनमध्ये लास्ट 3 वीकमधील हायेस्ट लेवलवर पोहोचले किंवा गाठले आहेत। तर जे ट्रेड्स आहेत ते US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाकडून क्रूड ऑइल खरेदी करणाऱ्या सर्व देशावर 25% टॅक्स लावण्याची धमकी दिल्याने व्हेनेझुएला आणि चायनाची ऑइल ट्रेड्स थांबवण्यात आले। त्यामुळे हे स्पष्ट आहे की जर पुरवठा कमी झाला तर हे सर्व ऑइल इम्पोर्ट करणारे देश टॅरिफच्या भीतीने तेल वापरण्यासाठी ते थांबवू शकतात। जर आपणही त्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत, म्हणजे भारतासह व्हेनेझुएलाकडून तेल वगैरे घेत असतो आणि तेथे ऑइलचा समावेश वगैरे केला तर त्या सर्व देशांना कच्च्या तेलाच्या पुरवठ्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि म्हणूनच समस्या वगैरे निर्माण होतील व त्यामुळेच किमती वाढू लागली आहेत। ॲनालिस्ट हेही बिलीव्ह करतात की ही जी टॅरिफ मूव आहे दॅट विल बी इम्पॅक्ट मेनली बायर्स फ्रॉम चायना, इंडिया अँड वेस्टर्न युरोप। वॉशिंग्टनचे फेस सँक्शन वगैरे आहेत ऑन इराण ऑइल सेल्स ऑल्सो। तर बेसिकली जे देश प्रामुख्याने चायनाला ऑइल सप्लाय करतात त्यावरती निर्बंध लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून चायनावर इनडायरेक्टली टॅरिफ लागू केलं जाऊ शकतं किंवा लादता येईल यावरून एक अंदाज प्रामुख्याने असा
येत आहे की करंटली मार्केटमध्ये पोहोचत नसलेल्या इराण ऑइल एक्सपोर्टची भरपाई करण्यासाठी सौदी अरेबिया आपले प्रोडक्शन वाढवू शकते। या आठवड्याच्या अखेरीस US क्रूड इन्व्हेंटरीचा डाटा अपेक्षित आहे, त्यामुळे सप्लाय कन्सर्नबद्दल अधिक गोष्टी स्पष्ट होतील। म्हणून विश्लेषक अधिक प्रमाणात असे सुचवत आहेत की जेव्हा ऑइलच्या किमती वाढत असतात तेव्हा आर्थिक मंदीची चिंता असते आणि या सर्व गोष्टी ऑइलच्या पुढील नफ्यावर मर्यादा घालण्यासाठी लक्ष वेधत आहेत। परंतु जोपर्यंत ऑइलच्या किमती जास्त राहतील तोपर्यंत ऑइल आयात करणाऱ्या देशांना एक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकतं। तर पुढील म्हणतात तर RBIने रेट कटची सायकल कंटिन्यू करेल अशी रिपोर्टमधून माहिती मिळत आहे। बिकॉज ऑफ भारतीय अर्थव्यवस्था काही प्रमाणात विकासाच्या अडचणी वगैरे कायम राहिल्यामुळे, म्हणून या रिपोर्टनुसार आणि सध्या विकास दरात येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता RBI कदाचित पावले उचलू शकते। त्यानुसार RBI आपली रेट कट ची सायकल सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे। इन्फ्लेशन सेंट्रल बँकेच्या टार्गेटच्या जवळपास आहे। जर वाढत असले तर इन्फ्लेशन वगैरे तर थोडे कन्सर्न नक्कीच होत असतात। रेट कट कसे केले जाऊ शकतं, बट मोर अँड लेस इन्फ्लेशन नंबर ठीकठाक दिसून येत आहेत अँड पॉलिसी अनसर्टनिटी अँड रायझिंग ट्रेड टेन्शन अंडर दी US ॲडमिनिस्ट्रेशन, यामुळे ग्लोबल इकॉनॉमी मुवमेंट काहीसे स्लो झालेला आहे। तर यामुळे काही कन्सर्न येत आहे की आपलं सस्टेनिंग ऑफ द ग्रोथ लेवल्स अँड या रिपोर्टनुसार RBI कडे थोडीफार जागा आहे टू हॅव द अकोडमेटिव्स टेन्स, म्हणजे भूमिका वगैरे घ्यायला, म्हणजे त्यांना करायचे असेल तर ते आणखी रेट कट करू शकतात या रिपोर्टनुसार। आणि याला प्रामुख्याने कोर इन्फ्लेशन अँड फेवरेबल बेस इफेक्टचा आधार आहे। या रिपोर्टमध्ये असेही नमूद केलं आहे की इन्फ्लेशन मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्याची जुळत असेल तर अशी अपेक्षा आहे की त्यामुळे रेट कटची शक्यता, म्हणजेच भविष्यात रेट कपातीची भीती देखील वाढेल। आणखी एक निरीक्षण असेही आहे की बँकिंग क्रेडिटच्या ट्रेंड्समध्ये बदल झालेला आहे। म्हणजे या ग्रोथने FY24 मध्ये आणखी इन द फर्स्ट हाफ ऑफ FY25 मध्ये डिपॉझिट ग्रोथपेक्षा जास्त ग्रोथ केली आहे। म्हणूनच ही प्रवृत्ती आता स्पष्टपणे एकत्रित झाली आहे। त्यामुळे प्रणालीतील लिक्विडिटी खूप परिणाम त्यावर झालेला आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुम्हाला लिक्विडिटी वाढवायची असेल तर तुम्हाला विस्तारात्मक आर्थिक भूमिका राखावी लागेल। याचा अर्थ सिस्टममध्ये अधिक म्हणजे तरलता आणावी लागेल। त्यामुळे सर्व लिक्विडिटी कन्सर्नचा ॲड्रेस करावे लागेल व त्या समस्या सोडवाव्या लागतील। हे न्यू RBI गव्हर्नरसाठी सध्याचे आव्हान आहे। RBIने आधीच बरीच गुंतवणूक केली आहे आणि त्यांनी घोषणाही केल्या आहेत। डिसेंबर 2025च्या सुरुवातीला त्यांनी जाहीर केलेलं आहे अंदाजे 5,80,000 कोटी रुपये बँकिंग सिस्टममध्ये इंजेक्ट करण्यासाठी योजना त्यांची आहे। त्यामुळे यामुळे लिक्विडिटीत थोडीशी सुधारणा होऊ शकते अँड आर्थिक विस्तार आणि महागाईच्या जोखमीचे व्यवस्थापन यामध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे असल्यास येत्या काही महिन्यामध्ये RBI मॉनिटरी पॉलिसी डिसिजनवरती बारकाईने लक्ष ठेवलं जाऊ शकतं RBI कडून आणि तेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल की RBI पुढे काय डिसिजन घेऊ शकते। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ही विनंती। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।